हॅलो फ्रेंड्स. ओके सो आपण मागच्या यूट्यूबमध्ये घेतला आहे इंटरनल रेस्पिरेशन, दॅट इज द थर्ड ऑर सी स्टेज ऑफ द होल ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम. आणि इंटरनल रेस्पिरेशनमध्ये तुम्हाला दिलं होतं ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन आणि ट्रान्सपोर्ट ऑफ CO2. ओके, सो ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजनचा एक छोटासा टॉपिक राहिला आहे, कारण जनरली ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजनमध्ये आपण काय घेतलं होतं तर ओव्हरऑल थोडंसं मागचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्याल, कारण तो बघितल्याशिवाय हा कंटिन्यू समजणार नाही. इन शॉर्ट रिवाईज सांगतोय. जसं RBC आणि प्लाझ्मा हे दोन मेन कंपोनंट होते ब्लडचे. सो RBC अँड प्लाझ्मा दे आर द मेन टू कंपोनंट्स ऑफ ब्लड विच कॅन जनरली इन्व्हॉल्व इन द ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन ॲज वेल ॲज CO2. आता इंटरनल रेस्पिरेशन म्हटलं तर सरळ सरळ कोणाचा कॉन्टॅक्ट आला होता तर ब्लडचा आणि डायरेक्टली टिश्यूचा. टिश्यू इन द केस ऑफ सेल. ओके, म्हणजे जसं आता लंग्समध्ये किंवा ॲल्व्होलसमध्ये जे ऑक्सिजन आला आहे दॅट ऑक्सिजन इज नाऊ ट्रान्सपोर्टेड टुवर्ड्स द टिश्यू बाय मीन्स ऑफ ब्लड. आणि टिश्यू किंवा सेलमधून जे CO2 आहे ते पुन्हा ब्लडमध्ये येऊन ॲल्व्होलसमध्ये डिफ्यूज होईल. सो सिम्पली दॅट सी पार्ट दॅट इज इंटरनल रेस्पिरेशन ऑफ होल ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम, ज्याचं मेकॅनिझम आपलं सुरू होतं त्यामध्ये कनेक्शन आलं आहे ॲल्व्होलस, म्हणजे ॲल्व्होलसपासून ब्लडचं आणि टिश्यू म्हणजे मीडियम आला इथे ब्लड. तर त्यामध्ये आपलं फर्स्ट सुरू होतं किंवा झालं होतं थोडंसं दॅट इज ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन. नाव आपण थोडं घेतलं होतं, काय घेतलं आहे बघा. आउट ऑफ 100% ऑफ टोटल ऑक्सिजन, समजा आता 100% आपण इनहेल केलं तर त्यापैकी 3% जे ट्रान्सपोर्टेशन होतं ते होतं डिझॉल्व फॉर्ममध्ये युझिंग प्लाझ्मा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलं आहे 3% ऑफ ऑक्सिजन आउट ऑफ 100 is normally transported using the plasma but in dissolved state, and large amount, that is 97%, which is bound to the hemoglobin, which finally forms the oxyhemoglobin, because hemoglobin shows the great affinity with oxygen. So 90% of oxygen is directly connected or joined with hemoglobin to form oxyhemoglobin, and that hemoglobin, which is main content of blood, it can directly transport that oxygen from that alveolus to the cell by means of blood. मग त्यात एक पॉईंट आपण घेतला होता की जसं हिमोग्लोबिन आहे तर हा नॉर्मली 4Fe म्हणजे 4 आयनच्या मॉलिक्युलपासून बनला आहे. 4Fe पॉझिटिव्ह आपण घेतलं होतं, अँड ईच Fe पॉझिटिव्ह हॅव द टेंडन्सी टू एक्सेप्ट ऑर सपोज करा गेन 1 ऑक्सिजन. सो यानुसार Hb+4O2 हा एक ऑक्झिहिमोग्लोबिनचा आपण फॉर्म्युला घेतला आहे. त्यानंतर सॅच्युरेशनचा एक मुद्दा आला होता, सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन विथ ऑक्सिजन. आता सॅच्युरेशन म्हणजे काय तर मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की हिमोग्लोबिनला जी ऑक्सिजन कॅरी करण्याची टेंडन्सी आहे, द ॲबिलिटी ऑफ हिमोग्लोबिन टू कॅरी द ऑक्सिजन, दॅट इज कॉल्ड ॲज सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन विथ ऑक्सिजन. आणि नॉर्मली आपण ते घेतलं होतं त्यावर ते डिपेंड असतं कशावर तर PPO2 कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. आणि मग 3-4 फॅक्ट दिले होते, जसं की 100% सॅच्युरेशन तर रेअर आहे, म्हणजे एकदम 100% ऑक्सिजन हिमोग्लोबिन कॅरी करू शकत नाही, कारण 3% जे होतं ते ऑलरेडी प्लाझ्माने घेतला इन डिझॉल्व स्टेट. सो 97% अव्हायलेबल आहे फॉर ब्लड असं म्हणता येईल किंवा त्या हिमोग्लोबिनसाठी. मग आता 95 to 97% जर होत असेल ॲल्व्होलसमध्ये ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्ट तर त्यावेळेला जनरली 100 mm ऑफ Hg इतकं त्याचं प्रेशर पाहिजे किंवा त्याचं टेन्शन पाहिजे, दॅट इज PPO2. त्यानंतर थर्ड पॉईंट आला होता डिग्री ऑफ सॅच्युरेशन डिक्रीज विथ द ड्रॉप इन PPO2. आता साहजिक आहे ॲल्व्होलसमध्ये जर PPO2 कमी असेल, दॅट इज पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन किंवा अव्हायलेबिलिटी ऑफ ऑक्सिजन तुम्ही म्हणू शकता. इफ इट इज लोअर देन सॅच्युरेशन डिग्री ऑफ हिमोग्लोबिन इज ऑल्सो लोअर. आणि एक लास्ट पॉईंट होता की जर 30 mm ऑफ Hg PPO2 कॉन्सन्ट्रेशन असेल इन ॲल्व्होलस 30% ओनली, तर अशा वेळेला जनरली 50% सॅच्युरेशन होतं. अँड नाव जो लास्ट पॉईंट आपण घेतला आहे तिथून मी स्टार्ट करतो, दॅट इज ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. ओके, तर हा जो ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व आहे या बेसवर त्यांनी बोर इफेक्ट दिला आहे. तर बोर आणि हेल्डेन या दोघांची इफेक्ट फक्त आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे मी, कारण यानंतरचा जो टॉपिक आहे तो CO2चा आहे, तो सेपरेट आहे. सो ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व काय होतं तर जसं आपण बघितलं आहे की हिमोग्लोबिन हॅज द ॲफिनिटी टू कॅरी द ऑक्सिजन. हिमोग्लोबिन जनरली ऑक्सिजनला घेऊन जातो, तर हे जे हिमोग्लोबिनचं ऑक्सिजनला घेऊन जाण्याची रिलेशनशिप आहे ते एक्झॅक्टली रिप्रेझेंट करण्यासाठी ऑक्सिजन डिसोसिएशन रिलेशनशिप किंवा त्याचा जो कर्व तयार होतो त्या कर्वच्या माध्यमातून दाखवतात. सो ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व इज अ सिग्मॉइड. आता ॲक्च्युली त्यांनी पहिले म्हटलं रिलेशनशिप बिटवीन HbO2 सॅच्युरेशन अँड ऑक्सिजन टेन्शन, म्हणजे आता हिमोग्लोबिन किती ऑक्सिजनला कॅरी करतो आहे आणि
अव्हायलेबिलिटी ऑफ PpO2 किती आहे, इट इज पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन किती, म्हणजे ऑक्सिजन किती आणि हिमोग्लोबिन कॅरी किती करतो, या दोघांचं रिलेशनशिप म्हणजेच ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. क्लिअर. नाव आता हा जनरली राईटला शिफ्ट होतो. राईटला म्हणजे काय, त्यांनी लेफ्ट साईडला घेतलाय येस टिश्यू आणि राईट साईडला घेतलाय ॲल्व्हिओलस म्हणजे लंग्स. साहजिक आहे ना, आता ऑक्सिजनचं जे पार्शियल प्रेशर त्या ठिकाणी असेल त्यानुसार हा सिग्मॉइड होतो, म्हणजे राईटला टर्न होतो किंवा राईटला शिफ्ट होतो. याचे 4 कारण आपण बघितले होते. पुन्हा एकदा तो टॉपिक मी रिवाइज करतोय ना. ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व इज शिफ्टेड टुवर्ड्स राईट. म्हणजे जर डायग्राम तुम्ही बघितली टेक्स्टबुक सोबत घ्या, हा या पद्धतीनं जसं मी म्हटलंय की वाय ॲक्सिसवर यांनी काय दाखवलं, तर वाय ॲक्सिसवर होतं हिमोग्लोबिन ऑक्सिजनची ॲक्च्युअल ॲबिलिटी आणि एक्स ॲक्सिसवर होतं सॅच्युरेशन दाखवलं इकडे आणि एक्सवर दाखवलं ऑक्सिजन PpO2 इन mmHg, दॅट इज अव्हायलेबिलिटी ऑफ ऑक्सिजन. तर हा शिफ्ट होतोय म्हणजे सपोज वाढतोय, त्यासाठी जनरली 4 गोष्टी रिस्पॉन्सिबल आहे. ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व इज शिफ्टेड टुवर्ड्स राईट ड्यू टू 4 रिझन. सो फर्स्ट, इन्क्रीज इन H पॉझिटिव्ह कॉन्सन्ट्रेशन. जर ब्लडमधलं H पॉझिटिव्ह कॉन्सन्ट्रेशन वाढलं असेल म्हणजे साहजिक आहे ॲसिडिक कंडिशन वाढली आहे, पण ॲसिडिक कंडिशन वाढल्यामुळे ब्लडची pH व्हॅल्यू कमी होते. आता ती कशी कमी होते तेच हेल्डेनने सांगितलं. म्हणजे पहिला मुद्दा काय, तर ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व राईटला शिफ्ट होण्याच्या मागे कोण रिस्पॉन्सिबल आहे, तर इन्क्रीज व्हॅल्यू ऑफ H पॉझिटिव्ह आहे. क्लिअर. दुसरं आहे इन्क्रीज इन PpCO2 कॉन्सन्ट्रेशन. जर CO2चं कॉन्सन्ट्रेशन किंवा पार्शियल प्रेशर वाढलं असेल तरीही ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व हा राईटला शिफ्ट होईल. त्यानंतर तिसरं राईज इन टेम्परेचर आहे. तर टेम्परेचरचा रेफरन्स आपण डायरेक्ट कनेक्ट करतो विथ CO2, कारण तुम्हाला माहिती आहे जर CO2 जर वाढलं असेल कुठलंही तर तिथं हायर थोडं टेम्परेचर वाढतं. अँड लास्ट राईज इन द DP, दॅट इज 2,3 डायफॉस्फोग्लिसरेट इन ब्लड ड्युरिंग ग्लायकोलिसिस. इट इज अ टाईप ऑफ केमिकल. हा जर वाढला बॉडीमध्ये त्या ब्लडमध्ये ड्युरिंग दॅट पर्टिक्युलर ॲक्च्युअल प्रोसेस, तरीसुद्धा नॉर्मली ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व हा शिफ्ट होतो टुवर्ड्स राईट. आता हे जे 4 पॉईंट्स त्यांनी घेतले यातल्या 2 पॉईंट्सला घेऊन किंवा 2 पॉईंटच्या बेसवर 2 वेगळ्या सायंटिस्टनी त्यांचे येस इफेक्ट सांगितले. क्लिअर. 4ची गोष्ट नाही आहे. 4 पैकी एक टेम्परेचर आहे आणि एक ते 2,3 डायफॉस्फोग्लिसरेट. तर ह्या दोघांना सोडून दिलं. जे उरलेले 2 फॅक्टर होते म्हणजे एक तर H पॉझिटिव्ह आयन आणि दुसरं येस इन्क्रीज इन PpCO2 कॉन्सन्ट्रेशन. या 2 बेसवर 2 सायंटिस्टनी इफेक्ट दाखवले. नाव सी. तर ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन इंटरनल रेस्पिरेशन मधलं आपलं सुरू होतं, ज्यामधले आपले फक्त 2 पॉईंट राहिले आहेत. नाव फर्स्ट इज द बोअर्स इफेक्ट. आता या ऑक्सिजन डिसोसिएशन कर्वच्या बेसवर बोअर काय म्हणतोय, म्हणजे हा इफेक्ट जो आहे तो ऍक्च्युली बोअरनी बघितला आणि त्यांनी रिप्रेझेंट केला, त्यांनी सांगितलं, म्हणून त्याला बोअर इफेक्ट म्हणतात. काय म्हणतोय बोअर. नाव सी. इट इज द शिफ्ट ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व ड्यू टू चेंज इन पार्शियल प्रेशर ऑफ CO2 इन ब्लड. म्हणजे या बोअरनी काय केलं तर पहा, यांनी हा CO2 कॉन्सन्ट्रेशनचा मुद्दा उचलला. आता पहा, तो शिफ्टेड राईट किंवा शिफ्टेड लेफ्ट म्हणत नाहीये. आपण नॉर्मली राईटला शिफ्ट होण्याची कारणं बघितली. त्यातलं एक कारण दॅट इज PpCO2 कॉन्सन्ट्रेशन इज वन ऑफ द रिझन फॉर द शिफ्टिंग ऑफ दॅट ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व टू द राईट. तो मुद्दा घेऊन बोअर काय म्हणतोय, इट इज द शिफ्ट ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व ड्यू टू चेंज इन पार्शियल प्रेशर ऑफ CO2 in blood. So according to Bohr, if partial pressure of CO2, that is carbon dioxide in blood, is changes, then there is a shift of oxyhemoglobin dissociation curve. म्हणजे सरळ सरळ CO2 वाढेल किंवा कमी होईल म्हणजेच त्याच्यामध्ये जर चेंज होईल तर ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व मध्ये शिफ्टिंग दिसते. आता साहजिक आपण काय म्हणू, इथे राईटचा रेफरन्स आलाय म्हणजे बोअरचं म्हणणं काय, तर पार्शियल प्रेशर ऑफ CO2 जर वाढलं असेल, इन्क्रीज होईल, तर in that case if partial pressure of CO2 is increases then oxygen dissociation curve is shifted to right. Clear. Now if partial pressure of CO2 is decreases, तर हा जसा लेफ्ट वरून राईटला झाला तो तिथंच राहील आणि त्यांनी तो दाखवलाय. म्हणजे जे 3 कर्व दाखवले त्यामध्ये त्यांनी सरळ सरळ रेफरन्स दिलाय CO2चा आणि आपल्याला जी डायग्राम दिली आहे ती बोअरचीच आहे. हेल्डेनची कोणती कर्व त्यांनी दिलं नाहीये, कारण हेल्डेन कर्व बद्दल बोललाच नाही. आता इथे साहजिक आहे, आता चेंज इन द येस PpCO2 कॉन्सन्ट्रेशन. मग आता चेंज मध्ये काय होईल, एक तर नॉर्मल राहील
किंवा मग तो हाय होईल किंवा लो होईल. आता इथे काय दिसते आपल्याला पहा, इकडे बॉडी टिश्यू आहे, साहजिक आहे CO2 बॉडी टिश्यू मधूनच ॲल्व्होलसमध्ये जाईल म्हणजे लंग्समध्ये, अँड देन इट इज एक्सेल आउट. आता इथे त्यांनी 3 कर दाखवले. सगळ्यात वरचा कर काय दिलाय तर पहा, लो CO2 हाय pH. तो pH सोडून द्या, म्हणजे हाय CO2, नॉर्मल CO2 अँड लो CO2. सरळ सरळ दॅट इज द चेंज. जर एखादा नॉर्मल रेफरन्स असेल, जर CO2 ची अव्हायलेबिलिटी एक पर्टिक्युलर रेंजमध्ये असेल, तर हा जो कर्व आहे हा मिडलमध्ये शिफ्ट होईल, म्हणजे मिडल दाखवेल. जर ते वाढलं तर तो राईटला जास्त शिफ्ट होईल, कारण इफ increasing TtCO2 concentration is there, then it is shifted to right म्हणतो, म्हणजे तो वर जाईल. आणि जर तो लो असेल तर तो खाली येईल. म्हणजे सरळ सरळ बोरनी काय केलं तर PpCO2 कॉन्सन्ट्रेशन घेऊन जो एक कर्व त्याने तयार केला, म्हणजे त्याची शिफ्टिंग त्याला वाटलं की बाबा एक तर हाय होईल किंवा लो होईल किंवा नॉर्मल, त्यानुसार त्याने तो कर्व दाखवलाय. सो दॅट इज आउट ऑफ दॅट 4 फॅक्टर विच इज रिस्पॉन्सिबल टू शिफ्ट दॅट ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व टू राईट, त्यातला एक फॅक्टर घेतला CO घेतला कोणी तर बोअरनी. नाव हेल्डेन काय म्हणतो आता हेल्डेनचा रेफरन्स आलाय या 4 पैकी पुन्हा एका फॅक्टर सोबत, दॅट इज इन्क्रीज इन H पॉझिटिव्ह कॉन्सन्ट्रेशन. हा सुद्धा एक पॉईंट होता की जर H पॉझिटिव्ह कॉन्सन्ट्रेशन वाढलं ब्लड मधलं तरी सुद्धा ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व हा राईटला शिफ्ट होतो. नाव काय म्हणतो हेल्डेन, सो ऑक्सिहिमोग्लोबिन फंक्शन ॲज अन ॲसिड. ऑक्सिहिमोग्लोबिन आता नॉर्मली बघा HbO2 हा ॲसिड तसा नाही आहे. नॉर्मली हिमोग्लोबिन ऑक्सिजनला कॅरी करतो, पण त्याचं म्हणणं काय की जेव्हा अव्हायलेबिलिटी ऑफ CO2 मोर असेल, किंवा आता या फॅक्टरवर येऊ, समजा ऑक्सिहिमोग्लोबिन म्हणजे HbO2 नॉर्मल आहे, पण आता त्याच ब्लडमध्ये H पॉझिटिव्ह कॉन्सन्ट्रेशन वाढलंय. आता H पॉझिटिव्ह कॉन्सन्ट्रेशन वाढलं म्हणजे ब्लड काय झालं ॲसिडिक. मग आता ब्लडचा मेन कंटेंट कोण आहे तर हिमोग्लोबिन. Now due to increase in the concentration of H positive ion, that oxyhemoglobin which is normal in condition, it acts as a acid. तो ऍसिड म्हणून ऍक्ट होतो का तर H पॉझिटिव्ह कॉन्सन्ट्रेशन ब्लड मधलं वाढलंय, बरोबर आहे. सो ऑक्सिहिमोग्लोबिन फंक्शन ॲज अन ऍसिड, पण केव्हा व्हेन दिलाय हे नंतर घेऊ का, ड्यू टू इन्क्रीज इन द H पॉझिटिव्ह आयन. म्हणजे जर ब्लड मधलं H पॉझिटिव्ह आयन वाढलं तर जनरली हा मुद्दा कसा आहे, हिमोग्लोबिन जो आहे की नाही HbO2 आहे मान्य आहे, तो नॉर्मल आहे, पण आता H पॉझिटिव्ह आयन वाढल्यामुळे हा H पॉझिटिव्ह आयन याच्यासोबत अटॅच होतो. कोणासोबत, हिमोग्लोबिन म्हणजे HbO2 सोबत. सो ड्यू टू इन्क्रीज इन द H पॉझिटिव्ह आयन ऑर HbO2 रिएक्ट्स विथ H2 दॅट इज H पॉझिटिव्ह, सो इट ऍक्ट्स ॲज अन ऍसिड. आता ऍसिड झाल्यामुळे इट डिक्रीज द pH ऑफ ब्लड. आता काही लोकांना सरळ वाटते की सर H पॉझिटिव्ह आयन जर वाढले तर साहजिक ऍसिड वाढेल, पण आता हा ब्लडची pH व्हॅल्यू डिक्रीज करतो. का डिक्रीज करतो, कारण दिलाय पुढे बा, इट डिक्रीज द pH ऑफ ब्लड ड्यू टू इन्क्रीज इन द H पॉझिटिव्ह आयन. म्हणजे H पॉझिटिव्ह आयन वाढलं तरीही ब्लडची व्हॅल्यू डिक्रीज झाली आहे, pH व्हॅल्यू म्हणजे ऍक्च्युअली ऍसिडची. व्हाय, बिकॉज HCO3 नाऊ चेन इनटू H2 अँड CO2. मान्य आहे H पॉझिटिव्ह आयन्स वाढले आहेत, H पॉझिटिव्ह आयन वाढल्यामुळे तिथे जी कंडिशन आहे ती ऍसिडिक बनायला पाहिजे, बट हा जो H पॉझिटिव्ह आयन जे वाढलेले आहे इट सडनली रिएक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म वॉटर. आता वॉटर जर तयार झालं तर त्यामध्ये तो H पॉझिटिव्ह गेला, ज्या H पॉझिटिव्हमुळे ऍसिडिटी किंवा pH व्हॅल्यू वाढणार होती तोच रिएक्ट झाला वॉटरमध्ये. आता वॉटरमध्ये रिएक्ट झाल्यामुळे वॉटर तर न्यूट्रल आहे. सो इथे कंडिशन त्यांनी काय घेतली, हेल्डेनचं सांगणं काय ऍक्च्युली, जर नॉर्मली HbO2 आहे, नॉर्मल सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन इज ऑक्सिजन इज कंडिशन इज देअर, नॉर्मल कंडिशन, तर हा जो हिमोग्लोबिन आहे हा नॉर्मली ऑक्सिजनला कॅरी करेल, आयदर फ्रॉम ॲल्व्होलस म्हणा किंवा टिश्यू म्हणा. पण आता सपोज जेव्हा HbO2 ब्लडमध्ये आहे, म्हणजे हिमोग्लोबिननी प्रॉपर अमाऊंट ऑफ ऑक्सिजनला कॅरी करून ब्लडमधून तो चाललाय, तो स्वतःच ब्लड आहे ना ऍक्च्युअली, हिमोग्लोबिन इज वन ऑफ द मेन कंपोनंट ऑफ ब्लड. सो नॉर्मल कंडिशनमध्ये तो ऑक्सिजनला घेऊन चालला, मान्य आहे. आता अशा वेळेला जर ब्लडमध्ये H पॉझिटिव्ह आयन वाढले म्हणजे ब्लड कसं झालं, ऍसिडिक झालं. आता हे जे वाढलेलं H पॉझिटिव्ह आयन आहे हा वाढलेला H पॉझिटिव्ह म्हणजे तो कार्बोनिक ऍसिड तयार करतो, म्हणून ॲज अन ऍसिड म्हणजे इट ऍक्ट्स अन ऍसिड म्हटलंय. सो H पॉझिटिव्ह आयन वाढले नॉर्मली तर हा जो HbO2 आहे हा त्या H पॉझिटिव्ह सोबत कंबाईन होऊन जातो. म्हणजे नॉर्मली हिमोग्लोबिन हा ऍसिड नाही किंवा बेस नाही असं आपण मानलं, हा सध्या तो फक्त ऑक्सिजनला कॅरी करतोय, बट नाव दॅट इन्क्रीज H पॉझिटिव्ह आयन बाइंड विथ दॅट HbO2, so that HbO2 that is oxyhemoglobin now acts as an acid. तो ऍसिड म्हणून ऍक्ट होतो.
पण हा जो H पॉझिटिव्ह आयन आहे हा सडनली ऑक्सिजन, हिमोग्लोबिन सोबत कोण आहे HbO2, O2 आहे ना, मग हा O2 जो आहे त्याच्यासोबत कोण आलं तर H पॉझिटिव्ह आयन आले. सो H2O, म्हणजे सांगायचा उद्देश काय हेल्डेनला की जर H पॉझिटिव्ह आयन वाढले तर हिमोग्लोबिन जवळ जे ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजन कोण घेईल, येस H2, म्हणजे H पॉझिटिव्ह आयन म्हणजे H2 म्हणू आपण. मग आता जे ऑक्सिजन हिमोग्लोबिननी सोबत न्यायला पाहिजे, जे सेलसाठी टिश्यूसाठी ट्रान्सपोर्ट व्हायला पाहिजे, ते ऑक्सिजन आता कोणी घेतलंय, सो इट इज टेकन बाय द H2 अँड फॉर्म द H2O, दॅट इज वॉटर. म्हणजे फक्त H पॉझिटिव्ह आयन जर वाढलं असतं तर तो ऍसिडिक कंडिशन त्यांनी दाखवली असती किंवा त्यांनी इन्क्रीज केली असती. बट नाऊ दॅट H पॉझिटिव्ह आयन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन फ्रॉम हिमोग्लोबिन अँड फॉर्म द वॉटर, म्हणून पीएच व्हॅल्यू डिक्रीज होते. कारण आता H पॉझिटिव्ह एकटा नाही आहे, तो एकटा जर असता तिथे तर मात्र ऍसिडिक कंडिशन वाढली असती. बट नाव इट इज रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन, म्हणजे ऍसिडिक कंडिशनसाठी जे H पॉझिटिव्ह पाहिजे ते आता न्यूट्रल बनलं, वॉटर बनलं. आणि म्हणून H पॉझिटिव्ह आयन्स जे वन ऑफ द रिझन आहे फॉर शिफ्टिंग द ऑक्सिजन डिसोल्युशन कर्व टू द राईट, तो फॅक्टर घेतला हेल्डेननी. मग हेल्डेनचं सरळ म्हणणं काय, हे फक्त मी तुम्हाला कार्बोनिक ऍसिडचं ब्रेकडाऊन सांगितलं. आता ऍक्च्युअली हे बघा, CO2 आहेच, CO3 कार्बोनेट आयन्स, म्हणजे कार्बोनिक ऍसिडचा रेफरन्स घेतलाय. हा H पॉझिटिव्ह आणि हा H, म्हणजे असं H2CO3 दॅट इज कार्बोनिक ऍसिड. पण हे डायरेक्ट नाही होत, तर H पॉझिटिव्ह आयन तिथून पहिले सेपरेट होतात आणि हा H पॉझिटिव्ह आयन कार्बोनिक ऍसिड मधला ऑक्सिजन सोबत रिएक्ट होतो. ऑक्सिजन कुठून आला तर तो हिमोग्लोबिन जवळ आहे. सो हेल्डेन डायरेक्टली shows the effect regarding to the H positive increase in blood. So I think कळलं असेल. आता यांनी दोन फक्त रेफरन्स दिले की ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट अँड रिलेशन विथ ॲल्व्हिओलस अँड टिश्यू, कारण ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन चालू आहे. त्यामुळे आता टिश्यू मध्ये आणि ॲल्व्हिओलस मध्ये काय कंडिशन होते ते आपल्याला बघायचं आहे. साहजिक आहे, ॲल्व्हिओलस मध्ये अमाऊंट ऑफ PPO2 जास्त असेल, त्यामुळे त्या ठिकाणी CO2 कमीच राहणार आहे. तसं आपण त्या दिवशी घेतलं. नाउ सी ॲल्व्हिओल आहे, लंग्स मधले जे ॲल्व्हिओल आहे त्यामध्ये काय होतं, सो PPO2 कॉन्सन्ट्रेशन इज हाय अँड PPCO2 इज लो. क्लिअर, ओके. सो ॲल्व्हिओलस मध्ये काय असतं, तर आपण जे ऑक्सिजन इनहेल केलेली एअर आहे त्यामध्ये साहजिक ऑक्सिजनचा अमाऊंट जास्त आहे आणि CO2 कमी आहे. सो इन ॲल्व्हिओलस PPO2 इज हाय अँड PPCO2 इज लो. सो O2 बाइंड विथ हिमोग्लोबिन टू फॉर्म ऑक्सिहिमोग्लोबिन. मला ऑक्सिजन जास्त आहे आणि याच ऑक्सिजनची ग्रेट अफिनिटी हिमोग्लोबिनला असते, त्यामुळे हिमोग्लोबिन त्या एक्स्ट्रा ऑक्सिजन किंवा लार्ज अमाऊंट ऑफ ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो आणि ऑक्सी हिमोग्लोबिन तयार करतो. ॲल्व्हिओलस मधली कंडिशन. पण याच्या उलट टिश्यू मध्ये काय, आता टिश्यू मध्ये तो ऑक्सिजन गेला असेल, त्यांनी रेस्पिरेशन केलं आणि रेस्पिरेशन केल्यामुळे काय तयार झालं तर CO2, म्हणजे टिश्यू मध्ये O2 पेक्षा कोण जास्त आहे तर CO2 जास्त आहे. आता काय होईल, PPO2 इज लोअर अँड PPCO2 इज हायर इन टिश्यू. टिश्यू मध्ये CO2 तयार झालाय रेस्पिरेशन झाल्यामुळे, त्यामुळे होईल काय, आता हिमोग्लोबिन डज नॉट होल्ड द सफिशियंट अमाऊंट ऑफ ऑक्सिजन. हिमोग्लोबिनला ऑक्सिजन जे होल्ड करण्याची ॲबिलिटी आहे तेवढं ऑक्सिजनच अवेलेबल नाहीये, त्यामुळे हिमोग्लोबिन प्रॉपर अमाऊंट ऑफ ऑक्सिजन म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं होल्ड करू शकत नाही. सो इन दॅट केस इट रिलीज दॅट O2 फॉर डिफ्युजन इनटू टिश्यू सेल. त्यामुळे तिथे टिश्यू मध्ये काय होतं, ते ऑक्सिजनला सफिशियंट अमाऊंट ऑफ ऑक्सिजन न मिळाल्यामुळे, म्हणजे इथे ऑक्सिजन लो अमाऊंट मध्ये असल्यामुळे तो ऑक्सिजन तिथे डिफ्यूज करून टाकतो कुठे, टिश्यू मध्ये. आणि तसे आता हे बघा, तुम्ही असं म्हणू शकता की हा ऑक्सिहिमोग्लोबिन ज्याच्यासोबत ऑक्सिजन आहे तो ट्रान्सपोर्ट झाला टिश्यू मध्ये, आणि टिश्यू मध्ये ऍक्च्युअली ऑक्सिजन कमी आहे. हे बघा, PPO2 इज लोअर, म्हणजे इथे सरळ आपण डिफ्युजन बघतोय. व्हेन ऑक्सिहिमोग्लोबिन रीच टू द टिश्यू, so hemoglobin contain large amount of oxygen and tissue contain low amount of oxygen, so higher to lower. so तो इथे रेफरन्स दिलाय की टिश्यू मध्ये जनरली CO2 जास्त राहते, O2 कमी असते. हेच O2 आता कोणामध्ये जास्त आहे तर येस हिमोग्लोबिन सोबत. टिश्यू पर्यंत आणतपर्यंत हिमोग्लोबिन सोबत भरपूर ऑक्सिजन होतं, पण आता हिमोग्लोबिन जवळ ऑक्सिजन जास्त तर टिश्यू मध्ये कमी, म्हणजे कुठेतरी बॅलन्स बिघडला आणि तो बॅलन्स मेंटेन करण्यासाठी दॅट हिमोग्लोबिन रिलीज दॅट ऑक्सिजन टू टिश्यू. मग टिश्यू मधून तो सेल मध्ये जाईल अँड अगेन दॅट ऑक्सिजन विच इज रीच टू द ईच अँड एव्हरी सेल इज डायरेक्टली यूज टू कॅरी आउट द रेस्पिरेशन. आता इथे या हिमोग्लोबिनने पुन्हा काय केलं, ऑक्सिजन टिश्यू मध्ये रिलीज केलं, म्हणजे आता हिमोग्लोबिन जवळ ऑक्सिजन नाहीये. मग असं ब्लड तिथल्या त्या CO2 ला घेऊन ॲल्व्हिओलस मध्ये येतं. ॲल्व्हिओलस मध्ये पुन्हा काय कंडिशन, तर ॲल्व्हिओलस मध्ये CO2 कमी आहे, जे कुणाकडे जास्त आहे हिमोग्लोबिन जवळ.
मग तो हिमोग्लोबिन आता CO2 ला इथे रिलीज करतो आणि इथल्या हायर कॉन्सन्ट्रेशन कोणात येतं ऑक्सिजन, तर त्याला तो गेन करतो. सो इन दिस वे दॅट होल सायकल ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ O2 अँड CO2 इज कॅरी आउट, अँड दॅट इज वन ऑफ द फर्स्ट पार्ट ऑफ येस इंटरनल रेस्पिरेशन. ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन आपलं झालाय. नाउ नेक्स्ट टॉपिक आपण घेऊ आता नेक्स्ट पिरियडला, दॅट इज ट्रान्सपोर्ट ऑफ CO2. क्लिअर? काही डिफिकल्टी असेल तर मला तसं तुम्ही मेसेज करा.